पराभवाचं कापड कोणावर फोडायचं म्हणून त्यांच्यात ते संदोपसंधी सुरू आहे आणि याच्यासाठी निशिकांत पाटलांच्यावरती आरोप केला जातो की त्यांनी राजू शेट्टींचा प्रचार केलेला आहे। कुठल्या समाजाची मतं अपेक्षित धरून निशिकांत दादांनी मदत केली असं म्हणण्यात काही पॉईंट नाही। निशिकांत दादा नगराध्यक्ष होते आणि कोविडच्या काळामध्ये जे काय औषध फवारण्यासाठी आवश्यक होतं ते उपलब्ध नव्हतं, ते राजू शेट्टी साहेबांनी उपलब्ध करून दिलं होतं। ज्यावेळी राजू शेट्टींना कळलं त्यावेळी राजू शेट्टी स्वतः ते औषध घेऊन इथं आले आणि निशिकांत दादा नगराध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या ती ताब्यात दिली आणि त्यावेळी दादा म्हटले की बाबा औषध राजू शेट्टीने आम्हाला उपलब्ध करून दिलं, माणूस चांगला ह्यात काय व्हायचं आहे। राजू शेट्टी साहेबांचा प्रचार केला असं डायरेक्ट आरोप केल्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला। त्याचं श्रेय तुम्ही निशिकांत दादांना कसं देता? निशिकांत दादांचं सदाखोतांचं वांदा आलं का नाही याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही। ते एकाच पक्षाचे सहयोगी सभासद आहेत, महायुतीचे सदस्य आहेत, त्यांच्या वाटाघाटीत त्यांच्या भांडणात आम्हाला काय स्वारस्य नाही, आम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती नाही। आपल्यासोबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। याचं कारण असं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब हे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार होते आणि त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी थेट त्यांना प्रचारात मदत केली असा त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचा आरोप आहे। तर त्यासाठी आज पत्रकार परिषद आपल्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही नेते आपल्याशी संवाद साधणार आहेत। आपण पाहूया त्यांचं मत काय आहे। नमस्ते, आपल्यावर आता आपण जी आज पत्रकार परिषद घेतली आहे याचं कारण की निशिकांत दादांच्यावर राजू शेट्टी साहेबांना मदत केल्याचा आरोप आहे। तर आपला शेतकरी संघटना पक्ष म्हणून आपण कसं बघताय? स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2022मध्येच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे। या निवडणुकीमध्ये सामान्य शेतकरी, सामान्य मतदार यांच्यावरती मदार ठेवून ही राजू शेट्टींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे। ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्याही नेत्याचा, कोणत्याही कार्यकर्त्याचा स्वाभिमानीच्या व्यतिरिक्त कोणाची सहानुभूती किंवा मदत झालेली नाही आहे। ही जी निवडणूक आहे येत्या 4 तारखेला राजू शेट्टी विजयी होत आहेत आणि ह्या हातकणंगले मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा पराभव समोर दिसत लागल्यामुळं आता या पराभवाचं कापड कोणावर फोडायचं म्हणून त्यांच्यातले संदोपसंधी सुरू आहे आणि याच्यासाठी निशिकांत पाटलांच्यावरती आरोप केला जातो की त्यांनी राजू शेट्टींचा प्रचार केलेला आहे। वास्तविक राजू शेट्टींचा प्रचार कुणीही केलेला नाही, सामान्य कार्यकर्ते आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनीच केलेला आहे। गेली 3 महिने झाले आमचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून ह्या घर टू घर प्रचार करत आहेत। याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचा संबंध नाही आहे याच्यामध्ये। आणि आता जो काय आरोप होते दादांच्यावरती, दादा एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांनी कुठंही आमच्या व्यासपीठावर आलेलं नाही किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी मदत केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही आहे। आता त्यांचं जे आपण म्हणताय मदत झालेली नाही, पण जाहीररित्या त्यांनी सोशल मीडियावरती जी एक पोस्ट व्हायरल केली होती त्यामध्ये त्यांनी शेतकरी संघटने नेते राजू शेट्टी साहेबांचे आभार मानले होते, त्यामुळे कुठेतरी संदिग्ध वातावरण तयार झालं। आभार मानले होते ते 2019च्या दरम्यान निशिकांत दादा नगराध्यक्ष होते आणि कोविडच्या काळामध्ये जे काय औषध फवारण्यासाठी आवश्यक होतं ते उपलब्ध नव्हतं, ते राजू शेट्टी साहेबांनी उपलब्ध करून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्नेहसंबंध होता। या संबंधापोटी फक्त सहानुभूती होती, त्याच्यामध्ये मतदानाशी त्याचा काडीचाही संबंध नव्हता। आपण म्हणताय संबंध नव्हता, मग ही वेळ होती का? आत्ताच ती स्टेटस ठेवायची गरज होती का? आता ही वेळ होती का? आता कोण कार्यकर्ता काय ठेवतोय? दादाने तर वैयक्तिक स्टेटस ठेवलेलं नाही आहे तो, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला मदत केली आहे बोलण्याचा अधिकारच नाही कोणाला। पण असा आरोप केला जातोय की दादांचे कार्यकर्ते हे शेतकरी संघटनेच्या बरोबर इंटरनल प्रचारामध्ये होते। अजिबात एक कुठं तर आम्हाला क्लिप दाखवा, फोटो दाखवा किंवा एखाद्या कार्यकर्ता आमच्यासोबत आला हे दाखवा। आमचे कार्यकर्ते 3 महिने झाले पायाला फोड आलेत, आजारी पडलेत माणसं, आमचे 4-4 किलो वजन कमी झालं कार्यकर्त्यांचं फिरून उन्हात आणि क्षार फुटल्यासारख्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर घामानं म्हणजे कपडे भिजलेले होते आमच्या कार्यकर्त्यांचे। अजून काही नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण कसं बघताय हा जो आरोप आता केला जातोय, आपण कसं बघताय याकडं? बघा, खासदार राजू शेट्टी साहेब गेली 35 वर्षे आता शेतकऱ्यांसाठी झगडतात। यात कुणाचा महायुतीचा, महाविकास आघाडीचा कुणाचा काहीही संबंध नाही। शेट्टी साहेब 7 तारखेच्या अगोदरच मतदान करायच्या अगोदरच विजयी झाल्यात असं माझं वैयक्तिक मत आहे। का ठाऊक आहे का? एका हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी देशाचा पंतप्रधान, 2 राज्याचं मुख्यमंत्री
अर्धा डझन खासदार डझनभर आमदार पडून होती इथे एका मतदारसंघासाठी. त्यात आमचा विजयच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. शिवसेनेचे नेते अनवरराव बापू यांनी असं सांगितलं की जैन समाजाची मतं अपेक्षित धरून निशिकांत दादांनी शेतकरी संघटनेला मदत केली. नाही, तसा काही विषय येत नाही. कुठल्या समाजाची मतं अपेक्षित धरून निशिकांतदादांनी मदत केली असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. कारण लोकसभा असेल, विधानसभा असेल, हे काही समाजावर मतदान होत नाही. उमेदवार बघून, पक्ष बघून, त्यांची ध्येय धोरणं बघून ते मतदान होत असतं. त्यामुळं असा कुठल्या एखाद्या समाजावर आरोप करणं किंवा एखाद्या समाजाचं नाव घेऊन आरोप करणं हे हास्यास्पद आहे आणि चुकीचं आहे. आपण आज पत्रकार परिषद घेते, मग पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? त्यांच्यात सुरू आहे, मग शेतकरी संघटनेने आज उडी का घेतली? नाही, आम्ही राजू शेट्टी साहेबांचा प्रचार केला असं डायरेक्ट आरोप केल्यामुळं आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला. बाबा, आम्ही गेली 3 महिने झालं संघटनेचं कार्यकर्तं पायाला फोड येस्तोर फिरती ती घर टू घर आम्ही प्रचार केला. मग आमच्या कामाचं श्रेय दुसऱ्या कोणाला तरी ती द्यायला लागली ती महायुतीचं नेतं. त्यासाठी आम्ही हे खुलासा करायसाठी आम्ही पत्रकार परिषद निवडणुकीच्या अगोदर सुद्धा राजू शेट्टी साहेबांच्याबद्दल काही जे संदिग्ध वातावरण होतं की ते महाविकास आघाडीबरोबर संपर्कात आहेत, महायुतीसोबतचा संपर्कात आहेत, त्यामुळे सुद्धा हे वातावरण तयार होऊ शकतं का? नाही, पण बऱ्याच वेळेला राजू शेट्टी साहेबांनी स्वतः खुलासा केला होता की 2022ला जी कार्यकारिणी झाली त्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झाला होता संघटनेचा की इथून पुढची सगळी निवडणुका ह्या आपण आपल्या स्वाभिमानी पक्षाच्या बॅनरखालीच लढवायच्या आहेत. त्यामुळं साहेबांनी स्वतः खुलासा केलेला असल्यामुळं त्याचं काही संदिग्धता याचा विषयच नाही. आता आपल्या सांगण्यानुसार की आता निशिकांत दादांनी आपल्याला मदत केली असं तुम्ही सांगताय, पण लोकांच्या मध्ये आता तो संभ्रम निर्माण होतोय कारण निशिकांत दादा भाजपमध्ये सुद्धा प्रचाराचे यंत्र दिसत नाही असं त्यांचं मत आहे. त्यामुळे जरा शेतकरी संघटनेकडं मत तसं आपल्याकडे वाटते का लोकांना? मुळीच नाही. दादा जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे आणि त्यांच्या व्यासपीठावर त्यांचं काम ते करत असतील. त्याचा अर्थ ते आमचं काम करतात असं होत नाही. कुठल्याही आता तुम्ही मगाशी जी क्लिप व्हायरल केली ती तुम्ही जी म्हणला, वास्तविक पाहता दादा हा दिलदार मनाचा माणूस आहे. जी चांगलं आहे त्याला चांगलं, वाईट आहे त्याला वाईट म्हणणारा. राजू शेट्टी खासदार नसताना त्या कोरोनाच्या काळामध्ये औषध नव्हतं, इथं तुटवडा होता. हे ज्यावेळी राजू शेट्टींना कळलं त्यावेळी राजू शेट्टी स्वतः ते औषध घेऊन इथं आले आणि निशिकांत दादा नगराध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या ती ताब्यात दिलं. आणि त्यावेळी दादा म्हटले की बाबा औषध राजू शेट्टीने आम्हाला उपलब्ध करून दिलं, माणूस चांगला आहे, ह्यात काय वाईट आहे? याचा अर्थ असा होत नाही की निशिकांत दादा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करत आहेत. म्हणजे करायसाठी सुद्धा ते कारण पुरेसं नाही का? मग नाही, मला तरी तसं वाटत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे काम केले साहेबांचं निवडणुकीमध्ये, त्याचं श्रेय तुम्ही निशिकांत दादांना कशासाठी देत आहे? ती त्यांना देऊ नका, आमच्या कार्यकर्त्यांना द्या, असं आमचं मत आहे. काय वाटतं, आपला अंदाज काय आहे? 100% राजू शेट्टी साहेब निवडून येणार. त्याला कारण असं, गेली 5 वर्ष तुम्ही जर विचार केला 2019पासून 5 वर्षाचा विचार केला तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राजू शेट्टी साहेबांनी प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी यात्रा काढली. महापूर आला होता दरम्यानच्या काळात. त्यानंतर उसाला दर मिळावा म्हणून सांगली आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यावरती राजू शेट्टी साहेब गेले. 522 किलोमीटर पदयात्रा काढली राजू शेट्टी साहेबांनी. मध्यंतरीच्या काळामध्ये दुधाला दर नव्हता. बारामतीला आणि सोलापूरला दुधाचं मोठं आंदोलन झालं. दरम्यानच्या पिरियडमध्ये राजू शेट्टींना कोरोना झाला. एकदा साहेब बरे झाले, पुन्हा आणि साहेबांना कोरोना झाला. म्हणजे साहेबांचं काम हे सगळं असं आहे. आणि मतदारसंघामध्ये साहेब प्रत्येक गावात 5-10 वेळा गेलेत. ही आता जे निवडणुकीला विद्यमान असो किंवा आता नवीन कोण जे आबा वगैरे आहेत, ही लोकांना माहीत तरी आहेत का? राजू शेट्टी साहेब एवढ्या वेळी त्या गावात गेलेत, प्रत्येक गावात गेलेत. त्यामुळं राजू शेट्टी निवडून येणार, 1,00,000 मताच्या फरकाने निवडून येणार. राजू शेट्टी आपल्या संघटनेबरोबर काम करत असणारे सदाभाऊ खोत आणि निशिकांत दादांचं कुठंतरी मैत्रीचं नातं तुटलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी हा आक्षेप होतो का की ते राजू शेट्टी साहेबांच्या संपर्कात आलेत? नाही, असं काहीच नाही आहे. नाही, असं काही नाही आहे. शेट्टी साहेबांचं काम किंवा संघटनेचं काम हे या मतदारसंघात दिसूनच येते. शेतकरी आंदोलन असेल किंवा कष्टकरी शेतकरी असेल, जनता असेल, ही 100% शेट्टी साहेबांच्याच मागं आहे. त्याचं कारण असं आहे, ऊस दराचा जो आंदोलन आहे किंवा आता बघितलं आपण शेट्टी साहेब असतील किंवा अन्य 2 उमेदवार असतील, यांनी हे आंदोलन शेतकऱ्यासाठी केलं असेल तर ते दाखवावं जनतेसमोर येऊन. त्यामुळे 100% शेतकरी हा शेट्टी साहेबांच्याच मागे आहे, असं काही नाही. आणि जे 100% शेट्टी साहेबच विजयी होणार आहेत 4 तारखेला. आपल्याला काय वाटतं, आता राजू शेट्टी साहेबांचं आणि जसं खोत साहेबांचे संबंध होते तसेच खोत साहेबांचे आणि निशिकांत दादाचे संबंध होते, पण ते संबंध
कंटिन्यू न राहिल्यामुळं कुठंतरी हा वातावरण तयार झालं का? आता गेली 2022पासून आम्ही राजू शेट्टींना विजयी करायसाठी अहोरात्र झटतोय सगळे कार्यकर्ते. निशिकांत दादांचं आणि सदाखोतांचं वांदा आलं का नाही याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही. ते एकाच पक्षाचे सहयोगी सभासद आहेत, महायुतीचे सदस्य आहेत. त्यांच्या वाटाघाटीत त्यांच्या भांडणात आम्हाला काय स्वारस्य नाही, आम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती नाही. त्याच्यामुळं निशिकांत दादांचा सॉफ्ट कॉर्नर आमच्याविषयी असण्याचा काही संबंध नाही आहे. मग आपण आता सांगायचं म्हणून सांगताय का ती जाणीवपूर्वक तीच गोष्ट तशी आहे? नाही 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 गोष्ट अशीच आहे. कारण काय झालं आहे, भांडण लागले दोघांच्यात, पण माझा बघतोय तिसरा, अशी परिस्थिती तयार झाली. नाही 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 राजू शेट्टींचं निशिकांत दादांचं संबंध व्यक्तिगत संबंध वाढवायसाठी लोक प्रयत्न करतात आणि आपण संबंध नाही म्हणून सांगायचा प्रयत्न करताय. नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही आमच्या पक्षामार्फत लढतोय. दादा जिल्हाध्यक्ष आहेत एका राष्ट्रीय पक्षाचे. आणि आता तुम्ही मगाशी जो प्रश्न केला की दादा इकडे दिसत नव्हते, जिल्हाभर त्यांना कार्य दुसरं कुठलं दिलं असलं तर आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. त्यांनी ह्याच मतदारसंघात फिरावं असं त्यांना कोणी सांगितलं असतं तर त्याचा आमचा काय संबंध आहे तेव्हा? तर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी होते. त्यांचं मत असं आहे की आम्हाला कुठल्याही पक्षानं मदत केली नाही. आम्हाला जी निवडणूक झाली ही सगळी शेतकऱ्यांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि शेट्टी साहेबांना जो मदत करतो तो शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गासाठी शेट्टी साहेब भांडत असतात, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेट्टे, इस्लामपूर.